मी माझ्या बायका पोरांना सोडून दिलं, तू तुझ्या नवऱ्याला सोडून दिलं, तर तुझ्या तिकडच्या जे आबरू जाणार त्या बिचाऱ्याची जिंदगी उद्ध्वस्त होणार, इकडं माझ्या बायकोची पोराची जिंदगी उद्ध्वस्त होणार ह्या प्रेमापाय. जळलं असलं प्रेम, जर आपल्या प्रेमापाय जर 4-4 घरं जर उद्ध्वस्त होणार असतील तर पेटलं त्या प्रेमाचा जाळ होते तिकडं. मला नाही गरज असल्याची. हे बघ, प्रेम हाय, मन हाय, भावना आहे, त्या सगळ्या येत्या, पण त्या मनात दाबून ठेवायच्या असते त्या. आणि हे बघ, नवरा बायकोचं नातं हे तोडायचं नसतं तर ते जपायचं असतं. आणि एकदा का लग्न झालं का नाही तर नवरा माझ्यासाठी आपल्यासाठी पती परमेश्वर असतो आणि बायको म्हणजे आपल्यासाठी सती सावित्री असते. नवऱ्यानं बायकोला जपायचं असतं आणि बायकोनं नवऱ्याला जपायचं असतं. लग्न झाल्यावर प्रेम बेम दुसऱ्या बायवर किंवा दुसऱ्या पुरुषावी सगळी मोहमाया आहे. ह्या गोष्टीतनं संसार फक्त तुटत्यात, संसार जोडलं जात नाहीत. त्यामुळं जा तुझी तू नवऱ्याकडं. माझ्यासाठी त्या गोष्टीला आता 0 किंमत आहे. निघ. जेव्हा खरी गरज होती तेव्हा जीव तोडून रडून पडून हिच्या पुढं कांगारावळा करून दमलो अगं आपण करू तेव्हा हिला वाटलं आला ना पोरगा चांगला आहे, देख नाही आम काय फला नाही, घरी घर गाडी गोड सगळं आहे. तेव्हा बाळली केलं आणि आता वाटो झालं की आली. आता त्याचं बी वाटो कर आणि माझ्या बी खानदानाचं वाटो कर, मग तुला समाधान वाटन. लग्न झाल्यावर काय नसतं बाबा, प्रेम बेम काय नसतं. अगं कुठं? सासरला चालली नाना. आता मला समजलं, संसार तोडायचा नसतो तर तो जपायचा असतो. आणि काळजी करू नका नाना, आता कुठलंच कारण घेऊन मी तुमच्याकडे येणार नाही परत. माझी पोरगी आता हुशार झाली खरंच. आणि मला पण वाटतंय ग असंच कायम सुखात राहावं तू. बघा, तुमच्या अपेक्षा आहेत ना, त्याच्यापेक्षा सुखाचा संसार करून दाखवीन मी. ना कमावलंच माझं आज. ना अगं ऐक की, अगं तुझ्यासाठी तर गावरान कोंबडी आणाय गेल तुम्ही. असू द्या नाना, तुम्ही खावा आणि जावयाला घेऊन मी एक दिवस नक्की येईल. त्या टायमिंगला आपण मस्तपैकी बेत करू. चला येऊ का मी? मी येऊ का सोडा तुला? काय नको, जाते मी आणि काळजी करू नका.